बघितलं असतं ना, किती सवय होती ना आपल्याला आपल्या माणसांची. या उद्या लग्न करून गेल्यावर घर मोकळं मोकळं वाटत. करमायचं नाही माहित. तेजू, धनु, राजू नाही तर घर खायला उठतंय. सुन सुन झालंय. सूर्या, माणूस त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला की त्याच्या पावलांची माती मागे राहतेच की. तसंच तेजू, धनु यांच्या आठवणीने हे घर भरून गेलंय बघ. हो दादा, मी आहेच की इथं. मी नसते जात तुला सोडून कुठं. पुढचं माहित नाही, पण आता तू आमच्या बशी था. एकटीच आहेस ना, आमच्या बशी झोप. देवी आई, माझ्या सूर्याला या समध्यातनं बाहेर काढ. तुला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला दे, पण माझ्या लेकराला ह्याच्यातून बाहेर काढ. सखा, सखाशी बोलू का? सखाशी बोलते. माझा भाव आहे तो, मला समजून घेईल. ही तर तीच पोरगी आहे. तीच आहे. अगं ये, ए पोरी. देवा, ही पोरगी हाताला लागता लागता गेली. ही या गावातच राहती वाटतं. काही करून हिला हुडकायला पाहिजे. दादाची मदत घ्यायला पाहिजे. तुळजा, शांत हो. काहीतरी मार्ग निघल. असा कसा मार्ग निघेल? हे ना वाटतंय तेवढं सोपं नाहीये सूर्य. आपल्या घरातनं पैसे गायब होतात आणि आपल्याला कळतही नाही. इतके कसे बेजबाबदारपणे वागलो आपण. मला पण कळना झाले तुळजा. तेजूचा फोन आहे. हॅलो, बोल की तेजू. दादा, काय चाललंय? काय मास्तरीण बाई, फक्त दादाशीच बोलायचं आहे का आमच्याशी पण थोडं बोलणार आहात तुम्ही? अगं वहिनी, तसं नाही. मी सगळ्यांसाठीच फोन केलाय. हा, शत्रुभावनं कसं का? ते ठीक आहे, पण दादा तू. हा आहेत ना ठीक. हा, तू पण काळजी घे तुझी. काय बर, मी जरा कामात आहे, नंतर फोन करतो तुला. काय? हा, पण तू असं का बोलतोय? सगळं ठीक आहे ना दादा? हा, हाय, सगळं ठीक आहे. ठेवतो मी. हा हा. तुळजा, मी कधीच खोटं बोललो नाही का माझ्या बहिणींची, पण आज खोटं बोलायला लागलं मला. नाही, नंतर जेवतो मी. जेसन जे काय ओझं टाकले ना आपल्यावर, ते उतरल्याशिवाय चेन नाही पडणार मला. लवकरात लवकर पैशाची सोय केली पाहिजे तुळजा.
मी जातो जरा 2-3 माणसांना भेटून येतो. हं? अरे 2 घास तरी खाऊन जा ऍटलीस्ट. तू जा. एक घास नाही उतरणार माझ्या घशाखाली. येतो. दादा राजू, तू इतक्या लगेच कशी काय आली परत? राजू ताई तू आलीस पण अगं तर काय धनुदीदीला काय नवीन आहे का ते घर? आणि तसं पण तिला कधी वाटलंच तर ती बोलवून घेईल मला. सासर तिथं जवळच आहे. अगं हो, पण रीतबाद म्हणून थांबायचं ना थोडे दिवस. दादा रीत म्हणूनच पाठराखण केली. बरं उद्याची सत्यनारायणची पूजा काय होणार नाही कारण नानी म्हणत होती तो मुहूर्तच नाहीये. पण मग बहिणीवर सगळा कामाचा भार पडेल ना म्हणून मी आले. बर, चालू दे तुमचं, मी येतो जाऊन. एवढ्या रात्रीला कुठे चालला राजू ताई? ते 1-2 जणांना भेटायचं मला, काम आहे जरा. येतो जाऊन मी लगेच. जा तुझं आवरून घ्यायचं. हे बघ, इथं जे काय झालं ना ते तिला अजिबात कळलं नाही पाहिजे, चुकून पण. भागू आले. आलो जाऊन. सूर्या, काम होऊ दे म्हणून जाण्याआधी देवी आईचा आशीर्वाद घेऊन जा ना. आशीर्वाद कशाला? कौलच घेतो.